शेतकऱ्यांसाठी या हंगामासाठी खूप महत्त्वाची आहे। सर्व लोकप्रतिनिधींनी जे खताचं आणि बियाणांचं जे नियोजन आहे ते चोख ठेवा। ज्या गोष्टी आता इथे चर्चा झाल्या सर्व लोकप्रतिनिधींना दर हप्त्याला तसं तर डे टू डे आपल्याला राज्यस्तरीय खरीप आढावा आहे, त्यापूर्वी पुन्हा एकदा सर्व लोकप्रतिनिधींकडून यामध्ये आपल्या जिल्ह्यासाठी काय मागण्या मांडायच्या आहेत, यात काही रिवाइज करायचं असेल तर ते पुन्हा एकदा रिवाइज करून माझ्यापर्यंत द्या, जेणेकरून आपल्या जिल्ह्याची कोणतीही मागणी राज्यस्तरीय बैठकीत कमी पडायला नको या दृष्टीनं परिपूर्ण आराखडा माझ्यापर्यंत द्या। याच्यामध्ये कोणतीही बाब सुटायला नको। बऱ्याच गोष्टींवर चर्चा झाली, ज्यामध्ये डीपीच्या बाबतीमध्ये MSCBने काळजी घेणं आवश्यक आहे। तुमचे मेंटेनन्सचे कामं सुद्धा आपण फटाफट पूर्ण करा आणि ह्या डिप्या ज्या आहेत त्या प्रत्येक तालुक्याच्या सेंटरला ठेवा। नाही काय की बियाणं किती उपलब्ध आहे, कुठं उपलब्ध आहे, खताची उपलब्धता काय आहे, त्यामुळे गोंधळ या जिल्ह्यामध्ये व्हायला नको। आणि ब्लॅक मार्केटिंग कुठं होत असेल त्याच्यावर कडक कारवाई कृषी विभागाने केली पाहिजे। सॅम्पलच्या बाबतीत सुद्धा जो ठराव आहे तो आपण दिला पाहिजे की अकोल्यामध्ये एवढी चांगली लॅब आहे, इथेच सॅम्पलिंग झालं पाहिजे, बाहेर जिल्ह्यातनं त्याचे अहवाल यायला उशीर होतात आहे, त्यामुळे जे काही सॅम्पलिंग करायचे ते इथेच झाली पाहिजे या दृष्टीनं आपला अहवाल आपण आम्हाला द्या। आणि बाकीच्याही ज्या गोष्टी आहेत या दृष्टीनं सगळेजण व्यवस्थित आपण काम करा। मला नाही वाटत याच्या पुढे एखाद्याही शेतकऱ्याला पंचनाम्याच्या बाबतीत ओरडावं लागेल, त्याच्यावर कोणाला अन्याय होईल। त्यामुळे कृपया करून या खरीप हंगामाच्या नंतर पुढच्या वेळेस अनुपालनामध्ये कुठलीही बाब आज ज्या सूचना आल्या आभार